हॅलो अँड वेलकम वन्स अगेन. आज आपण बघणार आहोत जो आपल्याला झालेला टॉपिक आहे दॅट इज मोशन इन प्लेन, त्याचे काही अनसॉल्व्ड क्वेश्चन्स. ओके, जे की आपण बुकमधले आहेत त्याच्यावरती सुरुवातीला कॉन्सन्ट्रेट करूया. सो आजचं लेक्चर आणि कदाचित पुढचं लेक्चर, ह्या दोन लेक्चरमध्ये आपण ते न्यूमरिकल्स आणि मग काही आपले प्रोजेक्टाईल मोशनचे काही MCQs आहेत त्याचं आपण डिस्कशन करूया. सो आत्ता सध्या तरी आपण टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स घेतो आहे. सो सगळ्यांच्याकडे टेक्स्टबुक जर असेल तर ते सगळ्यांनी जवळ घ्या, जरी नसेल तरी मी इथं क्वेश्चन देईन, ते तुम्ही क्वेश्चन आधी व्यवस्थित लिहा आणि त्याच्याखाली त्याचा ॲन्सर लिहू शकता. ओके, सो आपण सुरुवात जी आहे ती टेक्स्टबुकमध्ये जे काही आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत त्याच्यापासून करूया. मल्टिपल चॉईस क्वेश्चननंतर काही थिअरी क्वेश्चन्स दिले जातात तुमच्या रेफरन्ससाठी बोर्ड एक्झामच्या, आणि त्याच्या खाली मग पुन्हा न्यूमरिकल्स दिलेला आहेत. आता ते अनसॉल्व न्यूमरिकल्स आहेत, त्याचे आन्सर्स तुम्हाला बुकमध्ये मिळत नाहीत, ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे असतात, बट ते मी तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. आणि जे टॉपिकच्या आतमध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत विथ देअर आन्सर्स, ते मात्र तुम्ही स्वतः क्वेश्चन आन्सर सगळे करायचे आहे. सो सगळं टेक्स्टबुक आपलं लिहून झालं पाहिजे थोडक्यात. म्हणजे नोट्स काय सगळ्या आहेत तशा लिहायचे नाही टेक्स्टबुकप्रमाणे, मी शिकवतो त्या पद्धतीनं नोट्स लिहायच्या. पण जे न्यूमरिकल्स आहेत, जे न्यूमरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जे क्वेश्चन्स आहेत ते मात्र सगळे तुम्ही मग ते बुकमधले सॉल्व्ड असतील ॲज वेल ॲज बुकमधले अनसॉल्व्ड असतील, त्या दोन्हीचाही अभ्यास तुम्हाला तिथं केला पाहिजे. ओके, सो आपण सुरुवात करूया मल्टिपल चॉईस क्वेश्चनपासून. क्वेश्चन बघा, अन ऑब्जेक्ट थ्रोन फ्रॉम ए मूव्हिंग बस इज अन एक्झाम्पल ऑफ. एक मूव्हिंग बस आहे आणि त्या मूव्हिंग बसमधनं एक ऑब्जेक्ट बाहेर फेकला तर साहजिकच तो बसमधनं असा येईल आणि खाली पडेल ना. ओके, सो ती कुठली मोशन आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, रेक्टिलिनियर मोशन, प्रोजेक्टाईल मोशन आणि मोशन इन वन डायमेन्शन. तर बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल का तर ऑब्व्हियसली नाही. रेक्टिलिनियर मोशन असेल का वन डायमेन्शनल नाही, तो खाली पण पडतोय ना, समोर पण चालला आणि खाली पण पडतोय, सो दुसरा पण नाही. डी ऑप्शन बघा, मोशन इन वन डायमेन्शन नाही, सो प्रोजेक्टाईल म्हणू शकतो येस. कारण बघा, बॉल जर असा फेकला, समजा बॉल आहे तो, तर आपण बसमधनं जेव्हा तो बॉल असा फेकतो तेव्हा ठीक आहे तो असा जाईल, तो कदाचित वरती जाणार नाही, किंवा जर वरती फेकला तर असा जाईल, किंवा असा जरी गेला तर तो पडताना कसा पडणार आहे, अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी पडणार आहे. आणि आपण काल डेफिनेशनमध्ये असं लिहिलं होतं की जर अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी जर मोशन असेल तर ती कुठली मोशन असते, प्रोजेक्टाईल मोशन असते. सो आपण याचा ऑप्शन काय सांगू शकतो, प्रोजेक्टाईल मोशन, सी ऑप्शन सांगू शकतो आपण. ओके, नेक्स्ट बघा, क्वेश्चन फर्स्ट आहे त्याचा आन्सर आहे सी ऑप्शन. सो दिस इज अबाउट प्रोजेक्टाईल मोशन. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, फॉर ए पार्टिकल having uniform circular motion which of the following is constant? So option is what? A, speed is constant. Why speed is constant? Because whatever the velocity, acceleration, displacement. आता velocity आणि acceleration ची डायरेक्शन कशी असते, प्रत्येक पॉइंटला बदलत असते. डिस्प्लेसमेंट चेंज होत असतं, जरी मोशन असेल तरी, सर्क्युलर मोशन असू दे किंवा कुठलीही मोशन असू दे, डिस्प्लेसमेंट चेंज होत आहे. सो स्पीड अशी गोष्ट आहे की स्पीड इज व्हॉट, स्पीड इज नथिंग बट द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. चालेल का असं म्हटलं तर, स्पीड इज स्केलर क्वांटिटी ना, सो याला आपण मॅग्निट्यूड म्हणूया व्हेलॉसिटीचा. मग हे मॅग्निट्यूड मात्र युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नावातच आहे युनिफॉर्म. सो मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन कॉन्स्टंट नाही, त्यामुळे व्हेलॉसिटीच्या ऐवजी स्पीड लिहायचं आन्सर. सो ऑप्शन ए असेल सेकंड नंबरचा. नेक्स्ट, द बॉब ऑफ ए कोनिकल पेंड्युलम अंडरगोज. कोनिकल पेंड्युलमनं काय तयार होईल बघा, चेक करा. सो युनिफॉर्म मोशन इन ए हॉरिझॉन्टल, बघा, द बॉब ऑफ ए कोनिकल पेंड्युलम अंडरगोज. ऑप्शन्स वाचा. आता व्हर्टिकल प्लेन तर नसेल, साहजिकच हॉरिझॉन्टल प्लेन असेल. ऑप्शन ए आणि बी पैकीच असणार आहे. सो द बॉब ऑफ ए कोनिकल पेंड्युलम अंडरगोज रेक्टिलिनियर मोशन इन हॉरिझॉन्टल प्लेन, युनिफॉर्म मोशन इन ए हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल सर्कल. आता हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये आपला असा बॉब फिरत होता ना, सो युनिफॉर्म मोशन इन ए हॉरिझॉन्टल सर्कल म्हणूया. सो बी ऑप्शन म्हणूया, युनिफॉर्म मोशन इन हॉरिझॉन्टल सर्कल. बघा बरोबर आहे का, हॉरिझॉन्टल सर्कल. नेक्स्ट, for uniform acceleration in rectilinear motion which of the following is not correct?
जी करेक्ट सेंटेन्सेस आहेत ती बाजूला काढूया आणि नॉट करेक्ट आहे ते बाजूला काढूया. सो पहिलं बघा, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज लिनियर, इट इज करेक्ट सेंटेन्स. Acceleration is the slope of velocity time, it is also correct. The area under the velocity time graph is equal to the displacement, हे सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. सो डी ऑप्शन बघा, velocity time graph is non-linear, so D option is correct. So VT graph is non-linear. Non-linear म्हणजे velocity आणि टाइम मधील रिलेशन नाही, नॉन-लिनियर रिलेशन आहे असं आपण म्हणूया. सो लिनियर रिलेशन असतं असं आपण म्हणतो ना. So D option. Next, if three particles A, B and C having velocities VA, VB bar, VC bar, which of the following formula gives the relative velocity of A with respect to B? आपण A ची with respect to B कशी लिहितो? VAB ना. So is equal to VA minus VB. Simple. So which option? Look at the C. Look at the C option. Okay. So we can write VAB is equal to VA minus VB. So these are the multiple choice questions. चल, पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन आहे न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. चला मी क्वेश्चन डिस्प्ले करतोय तुमच्या समोर. आधी क्वेश्चन लिहून घ्यायचा सगळ्यांनी आणि तो क्वेश्चन लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली मग आन्सर लिहायचं त्याचं. An aeroplane has a run of 500 meter to take off from the runway. It starts from the rest and moves with constant acceleration to cover runway in 30 seconds. What is the velocity of the aeroplane at the takeoff? बघा, एक एरोप्लेन आहे, टेक ऑफ करणार आहे. ओके, तर सुरुवातीपासून टेक ऑफ करायला लागलेला त्याला जो डिस्टन्स आहे ते किती आहे, 500 मीटर आहे. सो डिस्टन्स यस म्हणूया आपण, 500 मीटर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून त्याला इथपर्यंत जायचं असं म्हणूया आपण. सो हे डिस्टन्स झालं 500 मीटर. इनिशियली ते रेस्ट आहे, म्हणजे यूची व्हॅल्यू किती, 0 मीटर पर सेकंड. आणि फायनली ते इथं व्ही काढायचे, इथली व्हेलॉसिटी त्याची. म्हणजे थोडक्यात फायनल व्हेलॉसिटी काढायची, इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे, 0 दिलेले आहे. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन टू कव्हर रनवे इन 30 सेकंड. याच्यासाठी टाइम किती लागेल त्याला, इथून इथपर्यंत पोहोचायला 30 सेकंड लागेल. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हेलॉसिटी. ओके, सिंपल कायनॅमेटिकल इक्वेशन यूज करायचं. सो यस इज इक्वल टू ut प्लस 1/2 AT स्क्वेअर आपण यूज करूया. हे कशासाठी यूज करायचं बघा, तर आपल्याला ए ची व्हॅल्यू काढता येईल याच्यावर. ए म्हणजे ॲक्सेलरेशन. आता हे तर 0 होणार आहे. सो देअर फॉर यस किती आहे बघा, यस आहे 500 इज इक्वल टू 0 प्लस 1/2 ए. आणि टी किती आहे, टी 30 याचा स्क्वेअर. सो देअर फॉर ए किती येईल बघा. सो हे 2 वरती घ्या. सो 2 × 500 अपॉन हे 30 × 30 ना, चालेल. हे 2 झिरोज आपण इथं घालूया. सो इट इज 10/9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा सगळ्या क्वांटिटीज ॲक्सेलरेशन आहे, हे सगळ्या क्वांटिटीज एस आय युनिटमध्ये आहेत. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 10/9 मीटर पर सेकंड. पण आपल्याला काढायचं आहे काय, व्हेलॉसिटी काढायचं आहे. सो पुन्हा कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करूया. v इज इक्वल टू u प्लस AT. बट पुन्हा u ची व्हॅल्यू 0 आहे. सो 0 प्लस AT म्हणूया. सो v इज इक्वल टू AT. सो a इज वॉट काढलेलं आहे आपण 10/9 म्हणूया. अँड t इज वॉट 30 म्हणूया, चालेल. सो इट इज 300/9. सो येस 300/9 ही व्हेलॉसिटी आहे. पण आता बुकमध्ये आन्सर बघा काय दिलेलं आहे, चेक करा. 120 किलोमीटर पर आवर आलं असं म्हटलेलं आहे. मग काय चुकतं आहे आपलं, दिलेलं आन्सर कशात आहे बघा, 120 किलोमीटर पर आवर. पण आपण काढले कशामध्ये, मीटर पर सेकंड. मी तुम्हाला मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवर किंवा किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड सांगितलेलं होतं कशा पद्धतीने करायचं. एक सिंपल ट्रिक सांगू किंवा इथं मी एक्सप्लेन करतो, बऱ्याच जणांना हे कदाचित माहीत नसेल. समजा 1 किलोमीटर पर आवर दिलं असेल तर ह्याचं मीटर पर सेकंड कसं करायचं, किंवा 1 राहू दे, फक्त किलोमीटर पर आवर काहीतरी दिले आपल्याला, त्याचं मीटर पर सेकंड कसं करायचं हे शिकवलं होतं बघा मी तुम्हाला. सो इज इक्वल टू हे मी किलोमीटर पर आवर लिहून ठेवतो आहे तसंच. हा किलो बाजूला लिहितो, हा मीटर बाजूला लिहितो. आणि हावरबद्दल मी 3600 सेकंद लिहितो. झालं का, मीटर पर सेकंड बाजूला आलं का. पण k/3600 राहिलं ना काय तर. सो k म्हणजे किती, 1000 असतं.
अपॉन हे 3600, हे जाईल सगळं, हे मीटर पर सेकंद आलं का, आणि हे आलं 5/18 मीटर पर सेकंड, आलं का, 5 2 भाग जाईल ना. सो कुठलीही किलोमीटर पर आवरची व्हॅल्यू जर असेल तर त्याला मीटर पर सेकंड कसं तयार करायचं, 5/18 मल्टिप्लाय करायचं. आणि जर मीटर पर सेकंद कुठली व्हॅल्यू असेल तर त्याला 18/5 मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ते कशात कन्वर्ट होणार, किलोमीटर पर आवर. बघा याच्या रिव्हर्स हे करायचं ना. मग आता आपला आन्सर आले कशामध्ये, मीटर पर सेकंड. सो ह्याचा आन्सर आपल्याला किलोमीटर पर आवर करायचं म्हटल्यावर याला कशानं मल्टिप्लाय केलं पाहिजे, 18/5 मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो आपण करूया. सो हे 300/9 आणि इंटू हे 18/5. मग हे कशा झालं आता, किलोमीटर पर आवर. हे समजून घ्या व्यवस्थित, हे आणि हे आधी हे मी सांगितलं होतं बेसिकमध्ये, तरी पण जे नवीन मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी कदाचित ते उपयोगाला पडेल. चला मग हे 5 × 30 60, 9 × 2 = 18. सो 60 × 2 120 किलोमीटर पर आवर. हे बुकमध्ये दिले आहे बघा, बघा. सो राईट डाऊन दिस आन्सर. सो 120 किलोमीटर पर आवर इज द आन्सर. बघा समजलं का, थोडंसं लेंदी आहे एक्झाम्पल, सिंपल आहे. कायनॅमेटिकल इक्वेशन्सच आपण इथं यूज केलेले आहेत, बाकी याच्यामध्ये काही नाही. फक्त दिलेले जे पॉईंट्स आहेत ते फक्त व्यवस्थित लिहून घ्यायचे. म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे, इनिशियल वेलोसिटी 0 म्हटलं आहे, फायनल वेलोसिटी v म्हटलेला आहे, टेक ऑफ आहे ना. ओके चल नेक्स्ट रब करतो मी. हे सगळे आन्सर व्यवस्थित लिहून घ्या. काही कॅल्क्युलेशन जर तुम्हाला स्वतः करायचे असेल तर तुम्ही स्वतः पुन्हा करू शकता. म्हणजे मी द्यायचा प्रयत्न करतोय. लॉग टेबलनी काही कॅल्क्युलेशन्स तुम्हाला कशी जमतात बघा. चल नेक्स्ट घेऊया. ए कार मूविंग along a curved straight road with a speed of 120 km/h is brought to rest by applying brakes. एक कार 120च्या स्पीडने येते आणि आता ती थांबणार आहे. द कार कवर्स ए डिस्टन्स ऑफ 100 मीटर बिफोर इट स्टॉप्स. ती 100 मीटर कव्हर करते थांबण्यासाठी. सो कॅल्क्युलेट द ॲव्हरेज रिटार्डेशन ऑफ द कार, म्हणजे ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन काढायचं आहे, आणि टाइम टेकन बाय द कार टू कम टू द रेस्ट. सो तिथून इथपर्यंत कारला थांबण्यासाठी किती वेळ लागला हे फाइंड आउट करा. सो आपण पहिल्यांदा लिहूया 120 km/h. हे काय दिले बघा, इनिशियल वेलोसिटी दिलेली आहे. बघा आता याचा अर्थ बघा, इकडे मी लिहितो. आपल्याला माहिती आहे की काय असतं, ॲक्सेलरेशन काय असतं बघा, v - u/t असतं ना. ओके, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी म्हणजे वेलोसिटीचा डिफरन्स असतो. पण जर सुरुवातीचं स्पीड कमी असेल, काय म्हटलं मी, सुरुवातीचं स्पीड कमी असेल आणि फायनल स्पीड जर जास्त असेल तर ते ॲक्सेलरेशन कसं असतं, मॅक्सिमम मायनस मिनिमम. आन्सर इज पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असते. मी फॅनचं एक्झाम्पल दिलं होतं, सुरुवातीपासून स्पीड वाढलं तर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. पण या केसमध्ये सुरुवातीचं स्पीड जास्त आहे, नंतरचं स्पीड कमी आहे. सो यू जास्त आहे आणि व्ही 0 आहे. सो आन्सर मायनस येणार आहे. सो ते रिटार्डेशन असतं, किंवा त्याला डिसेलरेशन म्हणतो, किंवा त्याला निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतो. सो ही जी केस आहे ती निगेटिव्ह ॲक्सेलरेशनची आहे, म्हणून रिटार्डेशन काढा असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण यूची व्हॅल्यू, इनिशियल वेलोसिटी घेतली 120. चला 120 स्पीडनं कार आलेली आणि आता ती थांबणार आहे. थांबणार आहे म्हणजे त्याची फायनल वेलोसिटी किती असेल, 0 मीटर पर सेकंद असेल. हां, हे जर 120चं आपण मीटर पर सेकंद करूया. सो 120 आणि हे काय 5/18 म्हटलं ना. सो 600 भागिले हे 18 करूया. सो हे 2 पुन्हा भाग जाईल, 300 भागिले 9 म्हणूया, चालेल. ही कशाची व्हॅल्यू आहे आपली, 120 km/h यूची व्हॅल्यू आहे. पुढं द कार्स कवर्स ए डिस्टन्स ऑफ 100 मीटर. यस, 100 मीटर थांबणार आहे आता ती, म्हणजे 100 मीटर लावणार आहे थांबायला. सो रिटार्डेशन काढा. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि किती वेळ लागेल त्याला ते काढा. सो आपल्याकडे फॉर्म्युले कुठले कुठले आहेत बघा. आता मगाशी कसं सॉल्व केलं होतं आपण, v इज इक्वल टू u + at, किंवा s इज इक्वल टू ut + 1/2 at², किंवा v² इज इक्वल टू u² + 2/2as. सो मी हा वापरतो, v² इज इक्वल टू u² + 2/2as. बघा, जो फॉर्म्युला गरजेचा आहे तो वापरायचा तिघांमधला. सगळेच बसतात असं नाही, एखादा कुठला तर बसतो तिथं. सो देअरफॉर v आता किती आहे, 0 आहे. सो 0 इज इक्वल टू हे u² किती आहे आता,
120 स्क्वेअर आहे ना, प्लस ट्वाईस ए काढूया आपण, यस लिहूया 100. सो मी हे इकडे घेतो म्हटलं तर हे मायनस होईल ना, सो मायनस ट्वाईस किंवा मायनस ए म्हणतो मी, किंवा ठीक आहे कन्फ्युजन नको, इज इक्वल टू 120 घेतले ना हे. सो देअर फोर मायनस ए किती मिळणार बघा, हे 200, 120चा स्क्वेअर आहे ना, हे 200, 2 झिरो जातील 6, सो 72. yes, is it correct? So 50/9 is the answer. Look at, so 50/9, so 100/80. U square upon twice AS, so 200, so हे 72 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ॲक्सेलरेशन निगेटिव्ह आलं का बघा. सो रिटार्डेशन इज सॉरी इथं काय करायला लागेल बघा, आपण यूची व्हॅल्यू कशी आहे आपल्याला ही घ्यावी लागेल, सॉरी मीटर पर सेकंड घ्यावी लागेल ना. ओके, सो देअर फोर 0 इज इक्वल टू 300/9चा स्क्वेअर प्लस ट्वाईस ए आणि हे 100. सो हे आपण इकडे घेऊया, देअर फोर मायनस ए इंटू 200 आणि हे होणार 300 इंटू 300/81 म्हणूया. ओके, सो देअर फोर ए इज इक्वल टू मायनस ऑफ हे 300 इंटू 300/200 म्हणूया. या 2 झिरोज आणि ह्या 2 झिरोज घालवू शकतो आपण, यांना ह्याला भाग जा आणि इंटू 81 आहे हे. ओके, सो ह्या 2 झिरोज गेल्या, पुन्हा याला 150 इंटू 3 म्हटलं तरी चालेल, किंवा हे सॉल्व करा आता फक्त बघा, मला इथं कन्फ्युजन व्हायला लागलेलं आहे. सो 300, ह्या 2 झिरो घालूया आपण, ह्या 2न याला 150 भाग घालूया. सो 150 इंटू 3 म्हणजे 450/81 करूया. ओके, सो आता ह्याला कदाचित 9 भाग जातो आहे बघा, 9 4 किंवा 5. सो मायनस 50/9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो वाय दिस मायनस, बिकॉज दिस इज रिटार्डेशन. चालेल का? ओके, सो रिटार्डेशन हे निगेटिव्ह असतं ना, पण 50/9 मीटर पर सेकंड हे आन्सर सांगायचं. एवढ्या आन्सरनी ते रिटार्ड झालं किंवा एवढ्या ॲक्सेलरेशन त्याला स्टॉप होण्यासाठी लागला. आता टी काढायचं, टी. सो आपण वापरूया v इज इक्वल टू यू प्लस 80. ओके, सो देअर फोर 0 इज इक्वल टू यू प्लस 80. सो देअर फोर मायनस यू इज इक्वल टू 80. सो देअर फोर ए इज इक्वल टू मायनस यू अपॉन टी म्हणूया आपण, सॉरी टी काढायचं ना आपल्याला. सो टी इज इक्वल टू यू अपॉन ए. सो यू किती आहे 300/9 आणि अपॉन ए किती आहे 9/5, 50. 9 कॅन्सल होईल, 6 सेकंड. सो दिस इज द टाइम. सो टाइम इज 6 सेकंड. येस, बरोबर आहे. अच्छा, लिहून घ्या बघा. थोडंसं कॉम्प्लिकेशन्स इथं आलेले होते, पण सोपं आहे. थोडंसं कन्फ्युजन झालं की मग ते बोलतं, त्यामुळे स्टेप बाय स्टेप आणि स्लोली करत चला. तुम्ही काय गडबड करू, माझ्याकडनं थोडीशी गडबड झाली तर तुम्ही गडबड करू नका. थोडंसं स्लोली मी या पद्धतीनं लिहितो तसं लिहायचा प्रयत्न करा. इथं फक्त व्यवस्थित करा, एवढंच फक्त फरक आहे. समजला कन्सेप्ट? चला मी रब करतो, हे आन्सर लिहून घ्या सगळ्यांनी. क्वेश्चन आन्सर करायचं आहे सगळ्यांनी कंपल्सरी. चला नेक्स्ट, पुढचा. ए कार ट्रॅव्हल्स ॲट ए स्पीड ऑफ 50 km/h फॉर 30 minutes, 30 km/h फॉर नेक्स्ट 15 minutes and 70 km/h फॉर नेक्स्ट 45 minutes. So what is the average speed?
सो ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम ना. आधी आपल्याला डिस्टन्स काढले पाहिजेत. सो तिघं आहेत म्हटल्यानंतर x1 + x2. मी आधी ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. ॲव्हरेज स्पीड, ओके, स्पीडला आपण वीज म्हणलं होतं ना. सो ॲव्हरेज स्पीड v म्हणूया, बार नको द्यायला. सो x1 + x2 + x3 तीन स्पीड आहेत ना, तीन डिस्टन्स आहेत ना. t1 + t2 + t3 असं लिहायचं. तिघांची बेरीज, टाईमची तिघांची बेरीज, याला म्हणायचं ॲव्हरेज स्पीड. आता v1 दिला आहे बघा. किती दिलं आहे पहिलं स्पीड? 50 km/h. ठीक आहे, km/h मध्ये दिलं आहे. बघूया आपण पुढं. आणि टाईम दिलेला आहे 30 मिनिट्स. t1 म्हणतो मी त्याला. मग याला आपण हावर्समध्ये कन्वर्ट करूया. सो 1/2 हावर्स लिहिलं तर चालेल का? काय केलं बघा मी, 30ला 60 डिवाइड केलं. सो किती मिळाला? 1/2 हावर्स मिळाला. इथं आवर आहे म्हणून आवर केलं, बाकी काही नाही. हे मीटर पर सेकंड सुद्धा करू शकता, पण जे दिलंय तसं ठेवलं तरी चालेल, का तर ह्याच्यावरून आपल्याला कळेल. v2 किती दिलं बघा? 30 आणि 15 मिनिट्समध्ये. सो हे 30 km/h आणि याचा टाईम किती आहे? 15 मिनिट्स. सो 15/60 अगेन. सो विल गेट 4 आवर, 1/4 आवर. चालेल. नेक्स्ट तिसरं स्पीड दिलेलं आहे 70 km/h, 45 मिनिट्स. 70 km/h आणि टायमिंग दिलेला आहे 45 मिनिट्स. सो याला पुन्हा 60ने डिवाइड करा. सो 45/60 हावर्समध्ये कन्वर्ट होईल. मग 45/60 म्हणजे आपण भाग 3/15 घालू शकतो. सो 3/4 होईल का? हावरमध्ये झालं बघा. सो v1 t1 मिळाला, v2 t2 मिळाला, v3 t3 मिळाला, दिलेला गिवन पॉईंट्सवरून. आता x1 काढूया. सो x साठी काय फॉर्म्युला असतो बघा? व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय? x/t. देअरफॉर x इज इक्वल टू काय? vt. मग देअरफॉर x1 काय येईल सांगा? v1 t1. v1 किती आहे? 50. t1 किती आहे? 1/2. सो इट इज 25 किलोमीटर येणार. बघा आपलं डिस्टन्स आहे ना. सो 1 किलोमीटर ठेवलं म्हणून किलोमीटर येणार. x2 किती येणार? v2 t2. v2 किती आहे? 30. t2 किती आहे? 1/4. सो हे 7.5 किलोमीटर. चालेल. नेक्स्ट x3 v3 × t3. v3 किती आहे? 70 इंटू हे किती आहे? 3/4. सो इट बिकम 210/4 म्हटलं तर चालेल, किंवा 105 किंवा ह्याला भाग घालवा. 4/25. 10 राहिले, 4 × 2 = 8, 4/25 52.5 किलोमीटर. सो दीज आर x1 x2 x3 t1 t2 t3 मिळाल्या सगळ्या व्हॅल्यू. चला पुट करा. सो विच इज इक्वल टू x1 इज वॉट? 25 प्लस 7.5 प्लस 52.5 बघा अपॉन t1 किती आहे? 1/2 प्लस t2 किती आहे? 1/4 प्लस 3/4. चालेल. सो याची ॲडिशन आपण करू शकतो. सो 52 आणि हे 8 म्हणूया. 60 झालं, 60 झालं, आणि 60 आणि हे 25 85 झालं बघा. 85. आपण हे खाली सॉल्व करूया सगळं. आपण 4 सगळ्यांसाठी कॉमन घेऊया. मग इथं 2 होईल ना. बघा इथं 2 घेतला की इथं 2 झाला, म्हणजे हा 4 झाला ना. म्हणजे सगळ्यांचा छेद समान झाला 4. सो 2 + 1 3 आणि 86. सो अगेन इज 85 × 4/6. सो दिस इज आवर ॲव्हरेज स्पीड. मग हे जर सॉल्व केलं तर बघा 56.66 सगळ्या व्हॅल्यू आपण km/h ठेवलेत ना. सो स्पीड, सो ॲव्हरेज स्पीड म्हणूया. सो हे फक्त सॉल्व करा एवढं. येस येईल बरोबर एवढं. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर. सो दिस इज द आन्सर, दॅट इज km/h. बघा आन्सर आता km/h करायला, कारण आपण किलोमीटरचं कन्वर्जन काही कुठं मीटरमध्ये केलेलं नाही, हावरचं कन्वर्जन काही कुठं सेकंडमध्ये केलेलं नाही. सो आपण डिस्टन्स आहे ते किलोमीटरमध्येच ठेवलेलं आहे, आणि जे टाईम आहे आपला तो हावरमध्येच ठेवलेला आहे. त्यामुळे आपलं येणारा आन्सर पण कशामध्ये असेल? km/h. लिहून घ्या. दिस इज द आन्सर.
चलो नेक्स्ट रब करू का हे मी. चलो नेक्स्ट बघूया. हे फक्त व्यवस्थित लिहून घ्या सगळे आन्सर्स. जिथं तुम्हाला स्वतः सॉल्व करायचं आहे तिथं तुम्ही स्वतः सॉल्व करा. काही शंका असतील तर तशा शंका लिहून ठेवा, त्याच्यावरचं आपण डिस्कशन नंतर करूया. सो इथपर्यंत तुम्हाला टेस्टसाठीचा स्टडी हा एवढा इनफ आहे. चलो नेक्स्ट. ए वेलोसिटी टाइम ग्राफ इज शोन इन द adjoining figure. Determine initial speed of the car, maximum speed attained by the car, part of the graph showing zero acceleration, part of the graph showing constant retardation, distance traveled by the car in first 6 seconds. सो पहिल्यांदा ग्राफ दिलाय तो आपण ग्राफ बघूया. सो ग्राफ कशामध्ये बघा, वेलोसिटी टाइम ग्राफ आहे का, VT ग्राफ आहे ना. इकडे टाइम आहे, इकडे वेलोसिटी आहे. वेलोसिटी इज इन द मीटर पर सेकंड आहे. ग्राफ ABC असं दिलेलं आहे. आधी आपण ग्राफ ड्रॉ करूया जसा आहे तसा. याला A म्हणलेला आहे पॉईंट, याला B म्हणलेला आहे पॉईंट. ही वेलोसिटी असेल, हा 0 पॉईंट आहे. हे 1 2 3 1 2 3 हा 3 सेकंदाचा पॉईंट आहे. देन 4 5 6 4 5 6 हा 6 सेकंदाचा पॉईंट आहे. आणि हा 7 आणि हा 8 सेकंड. सो टोटल टाइम आपल्याला सेकंडमध्ये दिला आहे तो किती दिला, 8 दिला आहे, 0 to 8. आता वेलोसिटी बघा 5 10 15 20. टोटल वेलोसिटी आपली कितीपर्यंत जाते, 20 मीटर पर सेकंड. दिस इज फायनल वेलोसिटी अँड दिस इज द ग्राफ. ओके. AB इकडं C म्हणलेला आहे, याला D म्हणलेलं आहे, याला E म्हणलेलं आहे. ही नावं दिली जस्ट ग्राफला. आपल्याला माहिती आहे ही नावं आता कशी द्यायची किंवा ही कशी दिलेली आहे त्याच्यावरून आपण ही लिहू शकतो. आता बघूया डिटरमाइन. डिटरमाइन इनिशियल स्पीड ऑफ द कार. इनिशियल स्पीड ऑफ कार. अरे इनिशियल म्हणजे इथंच ना. सो इनिशियल स्पीड 0. सिंपल ना. इनिशियल स्पीड म्हणजे यू म्हणतो ना आपण, यू. सो यू म्हणजे जनरली कार सुरुवातीला रेस्ट होती. असं काय आहे का, यू का 0 येतं बघा प्रत्येक केसमध्ये. यू कधी असतो, एकतर आलेलं व्हेकल थांबणार आहे म्हणजे तेव्हा यू आहे, इनिशियल वेलोसिटी आहे, पण तिथं फायनल वेलोसिटी पुन्हा 0 झाली बघा. दोन्ही वेलोसिटी कधी येतील असं आपण म्हणूया. आपण असं म्हणूया की दोन्ही वेलोसिटी कधी येतील बघा. समजा एक पॉईंट इनिशियल पोझिशनपासून A पर्यंत आला. ओके, काही तर 10 वेलोसिटीनं. A पासून तो B कडे गेला 20 वेलोसिटीनं. तर A आणि B जर इनिशियल आणि फायनल घेतले तर मात्र दोन्ही वेलोसिटी प्रेझेंट आहेत बघा. अशा केसमध्ये दोन्ही वेलोसिटी राहतात, हे लक्षात असू देत. चला दुसरं, मॅक्सिमम स्पीड अटेन्ड बाय द कार. मॅक्सिमम स्पीड, स्पीड म्हणजे काय, वेलोसिटीज म्हणूया आपण इथं आता, मॅग्निट्यूड व्हॅल्यू. सो सगळ्यात जास्त स्पीड किती आहे, 20. सो वी कॅन राईट मॅक्सिमम स्पीड अटेन बाय कार इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. बघा वाय ॲक्सिसवरचा सगळ्यात जास्त पॉईंट कोण आहे, हा 20 आहे. सो त्या कारनं सगळ्यात जास्त स्पीड किती अटेंड केलं तर 20 अटेंड केलं असं आपण म्हणूया. मॅक्सिमम स्पीड अटेंड बाय. दिस इज द सेकंड आन्सर. नेक्स्ट, पार्ट ऑफ द ग्राफ शोइंग 0 ॲक्सेलरेशन. तिसरा पॉईंट, पार्ट ऑफ ग्राफ शोइंग 0 ॲक्सेलरेशन. ग्राफमधला असा कुठला पार्ट आहे की तिथं ॲक्सेलरेशन 0 पाहिजे किंवा ॲक्सेलरेशन 0 शो करतोय. तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम. म्हणजे जेव्हा वेलोसिटी कॉन्स्टंट असेल, बरोबर का, कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 0, तेव्हा ॲक्सेलरेशन 0 असतं. मी म्हटलं बघा, फॅन जर समजा 1 वर फिरत असेल किंवा 2 वर फिरत असेल, कुठल्या एका स्पीडनं फिरत असेल तर त्याची वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. सो त्या केसमध्ये ॲक्सेलरेशन किती असतं, 0 असतं. सो तो पार्ट बघा. सो कॉन्स्टंट वेलोसिटी हा तर नाही आहे, हा पण नाही आहे. सो हा A to B पार्ट चेक करा. A to B पर्यंत म्हणजे 1 2 3 3 सेकंद पार्टिकलनं वेलोसिटी तेवढीच ठेवली, म्हणजे किती
20 मीटर पर सेकंड. सो A to B पार्ट जर आपण बघितला, सो फॉर दॅट A to B पार्ट वी कॅन से दॅट द व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. मग जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण? 0 घेतो. मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन इज 0 फॉर A to B. सो पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग 0 ॲक्सेलरेशन इज इक्वल टू A to B किंवा AB म्हणा, काही हरकत नाही. तिथे लिहा वाटल्यास व्हेलॉसिटी इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 0. बरोबर आहे. सो पार्ट ऑफ ग्राफ शोईंग 0 ॲक्सेलरेशन इज AB. नेक्स्ट, पार्ट ऑफ ग्राफ शोईंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. चौथा पार्ट आहे. पार्ट ऑफ ग्राफ शोविंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. कॉन्स्टंट रिटार्डेशन कुठे आहे बघा. आता रिटार्डेशन म्हणजे काय? निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. हे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आहे बघा. फॅन चालू केला, चला स्पीड वाढत चाललं. फॅन 1 वर फिरायला लागला, फॅन बंद केला, स्पीड कमी होत आलं. असं म्हणूया हे कारचं आहे. आपण फॅनचं लक्षात तर राहतं ना, सोपं आहे. सो हे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, पॉझिटिव्ह स्लोप आहे बघा. हा पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आणि हे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे. सो विच पार्ट? सो पार्ट BC. सो पार्ट BC शोज रिटार्डेशन आणि रिटार्डेशनलाच काय म्हणायचं? निगेटिव्ह ॲक्सेलरेशन किंवा डिसेलरेशन. आठवतंय का? और म्हणजे रिटार्डेशन म्हणजेच निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजेच डिसेलरेशन. बघा लक्षात येते का? नेक्स्ट, V. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंड. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार इन 6 सेकंड. डिस्टन्स, चला 6 सेकंड म्हणजे इथून इथपर्यंत जायचं. मग आपल्याला माहिती आहे डिस्टन्स काढायचं असेल तर आपण या एवढ्या पार्टचा एरिया काढतो, शेडेड करतो मी. मग एवढ्या पार्टचा जर आपण एरिया काढला तर आपल्याला ते डिस्प्लेसमेंट मिळतं ना. सो पहिला एरिया काढूया कोणाचा? एरिया ऑफ OEA ट्रायंगलचा काढूया, प्लस दुसरा एरिया कोणाचा काढूया? ABDEचा काढूया. बघा हे झालेलं आहे. आता पहिल्याचा एरिया काय असेल? 1/2. बेस किती आहे? 3. हाईट किती आहे? 20 प्लस बेस 3 इंटू हाईट 20. बरोबर आहे ना? सो इट इज 30 प्लस इट इज 60. सो 90 मीटर इज द एरिया. सो 90 मीटर इज द आन्सर. बघा सगळे आन्सर्स झाले का? सो 5 आन्सर्स आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायची होती, ती आपण लिहिलेली आहे. सो राईट डाऊन दिस. सो रब करतो मी हे लिहिलं असलेलं आन्सर सगळ्यांनी आता व्यवस्थित बरोबर. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. टेक्स्टबुकप्रमाणे चाललो आहे आपण. टेक्स्टबुकमध्ये जे काय आहे ते सिक्वेन्शियलीच घेतो आहे. सो टेक्स्टबुकमधला पुढचा आहे बघा क्वेश्चन नंबर 3मधला V. ओके, ॲज पर टेक्स्टबुक. ए मॅन थ्रोज ए बॉल टू मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ 80 मीटर्स. प्रोजेक्टाईल मोशनवरचा आहे. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम हाईट reached. A man throws a ball to maximum horizontal distance R max. किती आहे? 80 मीटर्स, 80 मीटर आहे. आता R माहिती आहे ना सगळ्यांना? हा R असतो. मला सांगा मॅक्सिमम डिस्टन्स कधी मिळतं? जेव्हा अँगल किती असेल? जेव्हा अँगल 45 डिग्री असेल. बरोबर आहे का? बघा. So when we will get the maximum displacement? So we will get maximum displacement when angle is 45 degree. Okay? So theta आपण 45 लिहूया. Next, calculate the maximum height. H is question mark. Height विचारलेले आहे. This is the question mark. So height चा फॉर्म्युला काय? U square sin square theta upon twice G. काल बघितले ना? U square sin square theta upon twice G. पण याच्यामधलं आपल्याला U माहीत नाही, थीटा माहीत आहे, G माहीत आहे. ओके, पण U कसा काढायचा? सो U काढण्यासाठी R मॅक्सचा फॉर्म्युला वापरायचा. सो R मॅक्स इज इक्वल टू U स्क्वेअर अपॉन G. हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं बघा. जेव्हा अँगल 45 असतो तेव्हा आपल्याला R मॅक्स मिळतं. सो याच्यामध्ये U स्क्वेअर किती येणार? R मॅक्स इंटू G. R मॅक्स किती दिलेला आहे?
80 आणि जी किती घेऊया आपण 10 घेऊया 9.8 पण 10 घेतला तरी पण चालेल. सो यू इज इक्वल व्हॉट √800 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी आहे ना. सो एवढ्या व्हेलॉसिटीने बॉल फेकला तर तो मॅक्सिमम जाणार 45 डिग्रीने फेकल्यानंतर. चला मग यूची व्हॅल्यू इथे पुट करा. सो यू स्क्वेअर आहे म्हणजे 800 येणार आहे. सो 800 इंटू साइन स्क्वेअर हे 45 लिहूया आपण अपॉन हे 2 इंटू 10 म्हणूया. ओके. सो मग आता हे सॉल्व करू शकता तुम्ही. आता हे बघा होमवर्क जमेल का सगळ्यांना. आपल्याला माहिती आहे 800 साइन 45ची व्हॅल्यू माहीत आहे, हे 20 माहीत आहे. हे जर सॉल्व केलं तर बघा आन्सर फक्त सांगा. मी हे मुद्दाम तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. सोपा आहे ना. सो 20 मीटर आन्सर आहे ॲज पर बुक. सो हे 10 घेऊन बघा जीची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्च्युअल व्हॅल्यू किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण फारसा फरक पडत नाही. आपण ठीक आहे आता तुम्ही 9.8 घ्या जर इन डिटेल कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर. CETसाठी मात्र ती 10 पुट केली तरी सुद्धा चालू शकते. सो जर मग हे सॉल्व केलं तर हे नियर अबाउट 40 हे 1/√2 टू 20 येईल. ओके. हे एकदा सॉल्व करून बघा. सो इट मे बी 20 मीटर इज द आन्सर. ओके. चला लिहून घ्या. सो इट इज डिपेंड अपॉन प्रोजेक्टाईल मोशन. चला एक पुढचा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो क्वेश्चन घेऊया आपण. ए पार्टिकल इज प्रोजेक्टेड विथ स्पीड v0 ॲट अँगल थिटा टू द हॉरिझॉन्टल ऑन ॲन इन्क्लाइंड सरफेस मेकिंग ॲन अँगल फाय. आता हा फाय लहान आहे त्या थिटापेक्षा. म्हणजे काय बघा प्रोजेक्टाईल मोशनच आहे पण हा फाय इन्क्लाइंड प्लेन असलेला एक प्लेन आहे आणि याच्यावरती ही प्रोजेक्टाईल मोशन आहे ही अशी आणि याचा अँगल किती आहे थिटा आहे. दिस इज वाय, दिस इज एक्स, दिस इज व्हॉट आर मॅक्स. बरोबर ना. डिस्टन्स आपल्याला मिळाला. ही अशी प्रोजेक्टाईल मोशन आहे इन्क्लाइंड प्लेनवरती असलेली. नेक्स्ट व्हेलॉसिटी किती सांगितलेलं आहे v0. सो याची व्हेलॉसिटी अशी म्हणूया आपण. जो आपण u लिहायचो ना u तो u म्हणजे किती आता इथं v0 आहे. ओके. नेक्स्ट टू द हॉरिझॉन्टल फाइंड द रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल अलॉंग द इन्क्लाइन्ड सरफेस. फाइंड द रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल. सो आर फाइंड करायचं याच्यामध्ये ॲक्च्युली. आता हे एक थेरॉटिकल क्वेश्चन आहे असं आपण म्हणूया. थेरॉटिकल टाईप आहे. सो आर हा प्रूफ करायचा आहे बघा. सो मी आधी ते लिहितो तुम्हाला इथं सांगतो. फाइंड रेंज जरी म्हटलं असेल किंवा एक्सप्रेशन ऑफ द रेंज म्हणलेलं आहे तर ते आधी आपण लिहूया. सो ते प्रूफ करायचं असं आपण. सो आर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ v0 स्क्वेअर कॉस थिटा साइन ऑफ थिटा माइनस फाय अपॉन g कॉस स्क्वेअर थिटा अपॉन g कॉस स्क्वेअर थिटा. दिस इज व्हॉट दिस इज द एक्सप्रेशन ऑफ द रेंज. म्हणजे इथं जी रेंज मिळणार आहे ती किती मिळणार आहे. सो ट्वाइस ऑफ u स्क्वेअर ट्वाइस ऑफ v0 स्क्वेअर कॉस थिटा साइन ऑफ थिटा माइनस फाय अपॉन g इंटू कॉस स्क्वेअर थिटा. सो हे एवढं आपल्याला सॉल्व करायचं आहे. थोडंसं लेंदी आहे आता पण बघूया आपण हे कसं सॉल्व करायचं आहे ते. चला आता आपण बघा याच्यासाठी पहिल्यांदा आपण काल प्रोजेक्टाईल मोशनचं इक्वेशन बघितलं होतं. प्रोजेक्टाईल मोशन ते इक्वेशन पहिल्यांदा घेऊया. सो y इज इक्वल टू काय आठवतंय का बघा सगळ्यांना इक्वेशन. y इज इक्वल टू टॅन थिटा एक्स मायनस g अपॉन ट्वाइस u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इंटू एक्स स्क्वेअर. आय होप की हे सगळ्यांना इक्वेशन कालचं आठवत असेल. आता इथं वायची आणि एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची बघा. तर आपल्याला हा म्हणजे कोण आहे आता रिझल्टंट आहे बघा. आर बार म्हणूया आपण याला. डिस्टन्स आहे ना डिस्प्लेसमेंट आहे. सो याचे दोन कंपोनंट्स. एक हे कंपोनंट असेल कुठलं आर कॉस थिटा आर कॉस फाय आणि हे कंपोनंट काय असेल आर साइन फाय. सो इन्स्टेड ऑफ वाय आपण काय पुट करूया आर साइन फाय पुट करूया आणि इन्स्टेड ऑफ एक्स आपण काय पुट करूया आर कॉस फाय पुट करूया. सो एक्सची व्हॅल्यू किती लिहायची एवढी, वायची किती लिहायची एवढी. आता हे तुम्हाला माहिती आहे सगळं कंपोनंट्स कसे रिझॉल्व्ह करायचे. चला मी वाय लिहितो. सो वाय इज इक्वल टू
आर साइन फाय इज इक्वल टू हे टॅन थिटा इंटू आर कॉस फाय, चालेल, मायनस जी अपॉन ट्वाइस यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आता यूच्या ऐवजी आपण v0 घेऊया. v0च्या व्हेलॉसिटीने सांगितले ना हे, आणि एक्स स्क्वेअर म्हणजे किती पुन्हा आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. ठीक आहे, व्यवस्थित बघा. आपण काय केलं, जस्ट आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथं आपण पुट केल्या. ठीक आहे, आता आपण हा आर ह्या एका आरला आणि यातल्या एका आरला कॅन्सल करूया. मग राहणार काय, साइन ऑफ फाय इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा कॉस फाय मायनस जी आर इथं लिहितो मी अपॉन हे कॉस स्क्वेअर फाय अपॉन हे कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉन काय टॉइस ऑफ v0 स्क्वेअर. तुम्ही एका खाली एक लिहा, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, प्रूफ व्यवस्थित लिहायचं आहे आपल्याला. सो टॅन थिटा कॉस फाय मायनस जी आर अपॉन 2v0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. चालेल इथपर्यंत. आता आपल्याला कोण काढायचा आहे, ह्यातला आर काढायचा आहे, आर. सो ही सगळी टर्म आपण लेफ्ट साईडला घेऊया. मग आता सध्या टर्म इथं कशी आहे, मायनस आहे, तो सो ती लेफ्टला आली तर काय होईल, प्लस होईल. सो देअरफॉर जी आर अपॉन ट्वाइस v0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय अपॉन कॉस स्क्वेअर, कन्फ्युजन नको, इथं थिटा आहे, फाय अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, ही टर्म इकडे घेतली. सो टॅन थिटा कॉस फाय आणि ही टर्म इकडे घेऊया मायनस साइन फाय म्हणूया. चालेल का बघा. सो जी आर कॉस स्क्वेअर फाय अपॉन ट्वाइस v0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन थिटा कॉस फाय मायनस साइन फाय. आता काय करूया, आर फक्त इकडे ठेवूया, बाकी सगळ्या टर्म्स तिकडं घालूया. ओके, मग ह्या टर्म्स अशा होतील का बघा. देअरफॉर आर इज इक्वल टू, ही टर्म वरती जाईल अपॉन जी, या दोन टर्म्स हलवल्या, अपॉन जी खाली येईल. चालेल, कॉस स्क्वेअर थिटा वरती जाईल, ही टर्म कॉस स्क्वेअर थिटा अपॉन ही टर्म खाली येईल कॉस स्क्वेअर फाय आणि इंटू हे ब्रॅकेटमध्ये राहील टॅन ऑफ थिटा कॉस ऑफ फाय मायनस साइन ऑफ फाय. बघा व्यवस्थित, चालेल. सो आता ह्या टर्मना आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया. ओके, म्हणजे कॉस किंवा एक स्टेप अशी करू, इथं दोन आहेत ना, हे ह्यातला एक आत घालूया. सो हे ट्वाइस v0 स्क्वेअर अपॉन जी कॉस थिटा अपॉन कॉस फाय, आतमध्ये एक कॉस थिटा घालूया. साइन थिटाच्या टॅन थिटाच्या ऐवजी साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहूया. हे कॉस ऑफ फाय मायनस कॉस ऑफ थिटा साइन ऑफ फाय. व्यवस्थित लिहा, यात काही शंका असतील तर मला तसं तुम्ही लिहून ठेवा आणि त्या विचारा. सोपा आहे. चला, एक कॉस थिटा इथं कॅन्सल होईल. सो राहिलं काय, ट्वाइस ऑफ v0 स्क्वेअर कॉस ऑफ थिटा अपॉन जी कॉस ऑफ फाय. ओके, एक कॉस थिटा कॅन्सल झालं, एक कॉस थिटा कॅन्सल झाल्यानंतर जी काही टर्म राहते ती मी लिहितोय बघा. सो कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर फाय, ब्रॅकेटमध्ये काय होईल बघा, साइन थिटा कॉस फाय मायनस कॉस थिटा साइन फाय. एक साइनचा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला इथे तयार होतोय का बघा, साइन थिटा कॉस फाय मायनस कॉस थिटा साइन फाय. सो साइन थिटा मायनस फाय फॉर्म्युला याचा तयार होतोय. ओके, इट इज कॉस स्क्वेअर बघा. सो आर इज इक्वल टू ट्वाइस v0 स्क्वेअर कॉस ऑफ थिटा अपॉन जी इंटू कॉस स्क्वेअर ऑफ फाय. चालेल, आणि याच्याबद्दल मी साइन ऑफ थिटा मायनस फाय टाकतो. हा फॉर्म्युला आहे बघा ट्रिग्नोमेट्री मधला, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. याच्याबद्दल साइन ए मायनस बी फॉर्म्युला असतो. सो याच्याबद्दल मी हा फॉर्म्युला लिहिला. आता चेक करा, ही टर्म आणि ही टर्म ॲनालॉगस किंवा एक्झॅक्टली इक्वल दिसते का बघा. सो आर इज इक्वल टू ट्वाइस v0 स्क्वेअर कॉस थिटा साइन थिटा मायनस फाय अपॉन जी इंटू कॉस स्क्वेअर फाय.
हे इथं कॉस स्क्वेअर फाय आहे, सॉरी फाय आणि थिटामध्ये कन्फ्युजन नको. थिटा म्हणजे इथला अँगल आहे आणि फाय म्हणजे इथला अँगल आहे. सो इन्क्लाइन प्लेनवरची ही प्रोजेक्टाईल मोशन आहे. बघा चेक करा, लिहून घ्या आन्सर. हे थोडंसं लेंदी आहे पण प्रत्येक स्टेप समजण्यासारखी आहे. अशा स्टेप्स का आल्या हे तुम्हाला तिथं समजू शकतं. ओके, सो हा क्वेश्चन नंबर बुकमधला आहे, तो 6 नंबरचा आहे. आता अजून एक 5 क्वेश्चन्स राहिलेले आहेत. सो ते बुकमधले 5 क्वेश्चन्स आणि प्रोजेक्टाईल मोशनवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की CET बेस आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला सोडू. म्हणजे पुढच्या लेक्चरला हा टॉपिक पूर्ण विथ CET डिस्कशन, विथ न्यूमेरिकल डिस्कशन किंवा विथ अनसॉल्व न्यूमेरिकल डिस्कशन सगळा हा संपून जाईल. ओके, सो हे आजचं जेवढं झालेलं आहे ते व्यवस्थित क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये लिहून ठेवा सगळ्यांनी. त्याच्यामध्ये काही शंका असतील तर तशा व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा, विचारा, आपण मग त्याच्यावरती पुढचं डिस्कशन करूया. ओके, सो आपण थांबूया इथं, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. यामधलाच आता शेवटचा राहिलेला संपलेले आहेत. एक 5 अनसॉल्व न्यूमेरिकल्स आहेत आणि बाकीचे मग CETचे क्वेश्चन्स घेऊन पुढचं लेक्चर घेऊ. म्हणजे पुढच्या लेक्चरला हा टॉपिक पूर्णपणे संपेल. सो आपले 3 टॉपिक संपत आहेत. सो या संडेच्या टेस्टसाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ओके, आणि मग पुढच्या वेळेला आपण सेक्शन सेकंडकडे जाऊया आणि सेक्शन सेकंडमधला मग टॉपिक सुरू करूया ॲज पर प्लॅन सगळ्यांना माहीत असेल. ओके, सो थांबूया आपण, अभ्यास करत राहा आणि काय शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.